मित्रांनो, पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड महामार्गाचे काम कुठवर पोहोचलंय आणि नितीन गडकरी यांनी या कामाची घोषणा केली होती। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे तयार होणार अशी घोषणा केली होती। आणि सध्याचा 4 पदरी महामार्ग हा पूर्णपणे खराब झाला आहे आणि सध्याचा मार्ग हा पुणे ते शिरूर, शिरूर ते नगर आणि नगर ते छत्रपती संभाजीनगर असा आहे। याची डिटेल आपण जाणून घेऊया, परंतु तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, मागील गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्यात हजारो किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत। त्यामुळे राज्यातील रस्ते वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे, सुरळीत झाली आहे। पण पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास करायचा म्हटलं म्हणजे अंगाला आजही आपल्या शहारा येतो। कारण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि मराठवाड्याचं प्रमुख केंद्र असणारं छत्रपती संभाजीनगर या दरम्यान रोजाना हजारोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात। परंतु सध्याच्या या महामार्गाची अवस्था फारच दयनीय अशी बनलेली आपल्याला दिसतं। यामध्ये शिरूरपासून ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत रस्त्यावर खड्डा पडला आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही। रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। कधी काळी पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या 5 तासात पूर्ण होत होता। पण आता रस्त्याची ही दुरावस्था पाहता या प्रवासासाठी प्रवाशांना 7 तासाहून अधिकचा वेळ खर्च करावा लागतो आहे। रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, ज्यामुळे प्रवाशांची कोंडी होत आहे। सोबतच रस्त्याची ही दुरावस्था पाहता अपघाताची भीती देखील आता काही प्रमाणात वाढली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे तयार होईल अशी घोषणा केली आहे। सध्याच्या 4 पदरी महामार्ग हा पूर्णपणे खराब झालेला आहे। सध्याचा हा मार्ग पुणे ते शिरूर आणि शिरूर ते नगर आणि नगर ते छत्रपती संभाजीनगर असा आहे आणि यातील सध्याचा मार्ग हा पुणे ते शिरूर, शिरूर ते नगर आणि नगर ते छत्रपती संभाजीनगर असा आहे। यातील पुणे ते शिरूर हा चौपदरी रस्ता टॉप क्लास आहे। यावरून जलद गतीने वाहतूक सुरू आहे। परंतु शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान हा जो मार्ग आहे हा खराब झाला आहे। यामुळे या शहरादरम्यान प्रवासासाठी कधीकधी 8 तासाहून अधिकचा वेळ लागतो आहे। पण आता केंद्रातील सरकारने नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेची घोषणा केली आहे। हा महामार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यास दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास अवघ्या 2.5 तासात पूर्ण होणार असा दावा होतो आहे। पण या महामार्गाची घोषणा होऊन आता बरेच दिवस उलटले आहेत, तरी या सर्वेक्षणाबाबत आपण पाहतो की पाहिजे तशी गती याला मिळताना आपल्याला दिसत नाही आहे। हा महामार्ग पूर्ण झाल्यास या 2 शहरादरम्यानचा प्रवास अवघ्या 2.5 तासात पूर्ण होणार असा दावाही एका साईडला होतो आहे। पण या महामार्गाची घोषणा होऊन आता बरेच दिवस उलटले आहे, तरी याच्या सर्वेक्षणाबाबत कोणत्याही हालचाली आपल्याला होताना दिसत नाही आहे। यामुळे या महामार्गासाठीची जी प्रक्रिया आहे ती कधीपासून सुरू होणार असा सवाल सामान्य नागरिकाच्या माध्यमातून उपस्थित केला जातो आहे। एकंदरीत घोषणा झाल्यानंतर हा महामार्ग या संदर्भात कोणतीच हालचाल झालेली नाही। पण आगामी काळात या महामार्गासाठी सर्वेक्षण केले जाईल आणि त्यानंतर याचे संरेखन आणि त्याचा DPR हा रेडी होईल अशी आशा आहे। संरेखन आणि DPR रेडी झाल्यानंतर मग या महामार्गासाठी लागणारे भूसंपादन हे सुरू होईल आणि भूसंपादनानंतर निविदा प्रक्रिया काढली जाणार आणि मग कंपनीला टेंडर मिळेल आणि त्यानंतर मग काम सुरू होतं। मित्रांनो, आज आपल्याला महाराष्ट्रातील जो MSRDCचा प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्ग, हा आपण पाहतो की तो साधारणतः 750 किलोमीटरचा आहे आणि तो सुरू हा 2015च्या दरम्यान झाला होता। 15-16ला त्याचं एकंदरीत DPR वगैरे तयार होता। त्यानंतर तो महामार्ग आत्तापर्यंत त्याचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला। म्हणून मार्ग बनत असताना त्यामध्ये असणाऱ्या मित्रांनो, महामार्ग बनण्यासाठी भूसंपादन त्यानंतरच्या ह्या प्रक्रियेला वेळ लागतो आणि रोड बनायलाही आजकालचे रोड सिमेंटचे आहेत तर त्याला देखील वेळ लागतो। म्हणून हा मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा ही येथील सामान्य जनतेची इच्छा आहे। बघूया आता याला गती केव्हा येते। हे मित्रांनो छोटीशी अपडेट, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।